नमस्कार मंडळी, मी अजिता. रत्नागिरी शहरापासून सुमारे 34 ते 35 किलोमीटर अंतरावर असणारे आडिवरे हे गाव महाकाली मंदिराकरिता प्रसिद्ध आहे. हे अत्यंत जागृत देवस्थान आहे. लहानपणापासून बरेचदा या मंदिरामध्ये आम्ही आलो आहोत. हे असे छान श्वान समोरच होते. मंडळी, मंदिरामध्ये प्रवेश केल्यावर समोरच आपल्याला देवी आणि स्वामी समर्थांचा फोटो नजरेत भरतो. येथील सभामंडप अतिशय देखणा आहे. सभामंडपामध्ये असलेली सर्व छायाचित्र अतिशय सुंदर आहेत. स्वामी भक्तांना गेल्याबरोबर स्वामींचं दर्शन होतं तेव्हा तर नक्कीच समृद्ध वाटतं. अगदी समोरच आपल्याला श्री महासरस्वती देवीचं दर्शन होतं. तिचंच छोटंसं मंदिर देवीच्या डाव्या साईडला आहे. आम्ही अगदी सकाळी गेलो असल्यामुळे मंदिरातील पूजेचं काम सुरू होतं. त्यामुळे आधी आम्ही श्री नगरेश्वर मंदिरामध्ये जायचं ठरवलं. मंडळी, तशीही इथे प्रथा आहे. आल्यावर सर्वजण आधी श्री नगरेश्वर मंदिरामध्ये जातात आणि त्याचं दर्शन घेतात. ही अशी पुरातन देवळं पाहिली ना की मन भक्तिभावाने भरून येतं. ही अशी कौलारू मंदिरं पाहायला सुद्धा खूप सुंदर वाटतात. इकडच्या सर्व देवळांचा मेंटेनन्स अतिशय सुंदर आहे. स्वच्छ आणि मस्त मोकळी हवा. सकाळच्या वेळी पक्ष्यांची किलबिल आणि निसर्गाचं सौंदर्याची उधळण हे सर्व आमचं मन तृप्त करत होतं. सकाळच्या वेळी घाई गडबड नसल्यामुळे शांतता सुद्धा तितकीच होती. फार छान वाटत होतं. मंडळी, या मंदिरामधील एका कोपऱ्यामध्ये भलं मोठं वारूळ आहे, ज्यामधील नागदेवतेचं काही वेळा दर्शन अजूनही होत असतं. संपूर्ण देवस्थान अत्यंत जागृत आहे. या मंदिरामध्ये महादेवाची पिंडी, त्या समोर नंदी आणि या साईडला गणपती बाप्पाची सुबक मूर्ती आहे. याच्याच दुसऱ्या साईडला वारूळ आहे. ट्रस्टच्या परवानगीशिवाय आपण फोटो किंवा शूटिंग करू शकत नाही. इथे आपल्याला पूजेसाठी साहित्य मिळतं. या मंदिरामध्ये सुद्धा पुरातन काळ जपून ठेवलेला दिसतो, मात्र मेंटेनन्स अतिशय उत्तम आहे. या मंदिराचे पुजारी आहेत, त्यांची ही 3री पिढी या देवाची सेवा करत आहेत. या मंदिराची काकांनी उत्तम जोपासना केली आहे हे आपल्याला मंदिरामध्ये गेल्यावर समजतं. मंदिराच्या समोरच डाव्या हाताला ही अशी पूर्वापार असलेली विहीर आहे. त्याची जडणघडण अशीच आहे की पूर्वीचे लोक पटापट या पायऱ्यांवरून, एवढ्याशा पायऱ्यांवरून खाली जाऊ शकायचे. मंदिराच्या समोर हा असा चौथरा आहे आणि त्याच्यावर औदुंबराचं झाड आहे. मंडळी, सकाळची वेळ ही देवळामध्ये जाण्याची सर्वोत्तम वेळ, जेव्हा गर्दीही कमी असते आणि आपल्याला या शांततेमध्ये शांत बसता सुद्धा येतं, दर्शन घेता येतं, जप करता येतो आणि आपला दिवस सत्कारणी लागतो, प्रसन्न आणि समृद्ध होतो. लहानपणापासून जवळपास बऱ्याच नवरात्रींच्या दिवसांमध्ये मी इथे नक्की येऊन जाते. त्यावेळी इथे भरपूर गर्दी असते, पण तेही सर्व छान वाटतं. मंदिर खूप सजवलेलं असतं, ते पाहायला सुद्धा खूप भारी वाटतं. इथून बाहेर आलं की बाजूलाच डाव्या हाताला एक ऐतिहासिक तुळशी वृंदावन आहे, ज्याची जडणघडण अतिशय भक्कम आहे. या तुळशी वृंदावनाच्या अगदी बाजूलाच हे असं छोटंसं मंदिर आहे. आज मी पहिल्यानेच हे सर्व पाहिलं. हा बघण्याचा योग कधी आला नव्हता. इथे वर लिहिलं आहे राणी उत्कर्ष मंडळ, कुलस्वामी प्रसन्न. मंडळी, यूट्यूबला आपल्याला डिटेल सर्व द्यायचं आहे या विचाराने मी सुद्धा काही गोष्टी नव्याने पाहते, जरी मी तिथे अगोदर गेली होती असेल तरी. हा महाकालीचा कळस. या मंदिराचं स्वच्छ आवार, कोरीव लाकूड काम, अप्रतिम कलाकुसर, नजरेमध्ये भरेल असा मंदिराचा लाल बुंद रंग,
पुरातन काळचं हे देऊळ अजूनही जुन्या पद्धतीची जपणूक केलेलं पुरातन मंदिर आणि त्यामुळे या परिसरामध्ये एक वेगळाच भक्तिभाव दाटून येतो आपल्याला। मंडळी, महाकालीच्या गाभाऱ्यामधील फोटो आणि शूटिंग करण्यास सक्त मनाई आहे। बाहेरील बाजूला आपल्याला ओटी, नारळ, फुलं, पूजेचं साहित्य घेण्यासाठी दुकानं आहेत। मंदिरातील आरती आणि पूजा याबद्दल इथे माहिती आहे। मंदिराच्या अगदी बाजूला हे भोजनालय आहे। आपण जर अगोदर आगाऊ कळवून ठेवलं तर इथे भोजनाची व्यवस्था उत्तम केली जाते। मंदिराच्या अगदी लागून ही अशी विहीर आहे आणि आम्ही लहानपणापासून पाहतो या विहिरीमध्ये आम्हाला कासव दिसतं। प्रत्येक वेळी गेल्यावर हे ठरलेलं असतं की या कासवाला पाहायचं आणि या विहिरीवर एक हात रहाट आहे जो आता दिसणं फार दुर्मिळ झालं आहे। माझी मैत्रीण रूपा हिने लगेच अगदी रोज प्रॅक्टिस असल्यासारखी त्या रहाटाने पाणी काढलं। या रहाटाने पाणी काढून मंदिरामध्ये जाण्यापूर्वी पाय धुवायचे ही अशी प्रथाच आहे। महाकाली मंदिराच्या समोरच रवळनाथाचं मंदिर आहे। मंडळी, या परिसरामध्ये अगदी कमीत कमी तुम्हाला 1.5 ते 2 तास असायलाच हवं, म्हणजे शांतपणे प्रत्येक मंदिरामध्ये जाऊन तुम्ही व्यवस्थित दर्शन घेऊ शकाल आणि तुम्हाला खूप छान वाटेल। इथे मंदिराविषयी, देवीविषयी सर्व व्यवस्थित माहिती आहे। एक महत्त्वाची गोष्ट, आजकाल जे नियम आहेत ना त्याप्रमाणेच या मंदिरामध्ये सुद्धा पूर्ण वस्त्र घालूनच प्रवेश केला पाहिजे। ही गोष्ट मंडळी मला खूप आवडते आणि हे अतिशय योग्य आहे, बरोबर? मंडळी, नवरात्रामध्ये इथे खूप गर्दी असते। बरेच भाविक लोक या 9 दिवसांमध्ये इथे येऊन दर्शन घेतात। मंडळी, एक महत्त्वाचं, मंदिराशेजारीच हॉटेल स्वागत आहे। सिद्धिका प्रसाद शेटे यांचं, आमची पुतणी आहे ती, आणि या हॉटेलमधील मिसळ, वडा, पॅटीस असे अनेक पदार्थ आहेत ज्याची टेस्ट तुमच्या जिभेवर कायम राहील। इथे नक्की जा। मंडळी, आवडलं ना तुम्हाला हे मंदिर? अवश्य इथे येण्याचा प्लॅन करा आणि देवीचं दर्शन घ्या। खरंच तुम्हाला शांत आणि प्रसन्न वाटेल। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुरातन मंदिरं आजकाल जशीच्या तशी आपल्याला बघायला मिळत नाहीत। ते तुम्हाला इथे 100% दिसेल आणि खूप प्रसन्न वाटेल। मंदिरामध्ये आपल्याला खूप छान वाइब्स मिळतात आणि आपोआप प्रसन्नता येते, बरोबर? थँक्यू सो मच।